दुःख स्वामींपुढे मांडलं की मन आपोआप हलकं होतं. शब्द कमी पडतात, पण डोळ्यातलं पाणी सर्व काही सांगून जातं. माणसासमोर सांगितलेलं दुःख अपूर्ण राहतं, पण स्वामींपुढे मांडलेलं दुःख शांतता देतं. अपेक्षा न ठेवता ऐकून घेणारा तो एकच आधार असतो. जग समजून घेण्याआधी स्वामी मन समजून घेतात. प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाही, पण धीर मात्र लगेच मिळतो. दुःख जसं आहे तसं ठेवायला स्वामी शिकवतात. संकटात आधार दिसत नाही तेव्हा त्यांची उपस्थिती जाणवते. विश्वास जरी तुटला तरी स्वामींवरची श्रद्धा तुटत नाही. मनातली गर्दी शांत होते आणि विचार स्थिर होतात. स्वामींसमोर मांडलेलं दुःख आणि विचार स्थिर होतात तेव्हा स्वामींसमोर मांडलेलं दुःखाचं ओझं कमी होतं. ते राहत नाही आणि हळूहळू आपल्याला बळ मिळतं. म्हणूनच थकलो की आपण स्वामींना आठवतो, म्हणजेच थकलो की स्वामी आपल्याला आठवतात. दुःख स्वामींपुढे मांडलं की मार्ग आपोआप सापडतात. श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी आणि स्वामी भक्तांनी कोणत्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकून राहू नये यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविले जातात. तर आज मी पुन्हा एकदा सुंदर गोड छान असा स्वामी संदेश तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. स्वामींसमोर आपण बोललो की आपलं मन नक्कीच हलकं होतं. तर स्वामी महाराज आपल्याला सांगतात, बाळा, तुला असं वाटतंय का लहानपणी जे काही विचारलं होतं ते आता तारुण्यात येईपर्यंत सगळं बदलून गेलं आहे. सर्व काही वेगळं झालं आहे. मनात अनेक स्वप्ने होती, पण वयानुसार ती विरून गेली. मनात फक्त एकच प्रश्न आहे की माझी कोणतीच इच्छा कधी पूर्ण होईल का, किंवा माझी कोणतीच इच्छा लवकर पूर्ण का होत नाही. मी देवाकडे जे काही मागितलं त्याचा काही फायदा होईल का. स्वामी म्हणतात, होय बाळा, मला माहीत आहे हे प्रश्न तुझे हृदयातून तोडतात. जेव्हा तू पुन्हा पुन्हा आशेने उभा राहतोस आणि प्रत्येक वेळी संधी हातातून निसटते तेव्हा तुझ्या आत एक खोल शांतता करून जाते. श्रद्धा डगमगू लागते. मी आहे का अशी पण शंका येतेच ना. तर माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तू हे शब्द वाचत आहेस तेव्हा मी स्वतः तुझे स्वामी समर्थ महाराज तुझ्याशी बोलत आहे. ही कोणतीच कल्पना नाही किंवा योगायोग नाही. मी पाहतोय तू आता ज्या वळणावर उभा आहेस तेथून तुझा आत्मा मला साथ घालत आहे आणि मी तुला उत्तर देण्यासाठी आलो आहे. बाळा, ही गोष्ट आधी जाणून घे. जर तू इथपर्यंत पोचला आहेस तर हे शब्द तुझ्यापर्यंत पोचले आहे. तर लाखो लोकांमध्ये मी तुलाच निवडले आहे, कारण मला माहीत आहे की तू असा आत्मा आहे जो तुटलेला असून देखील श्रद्धा, प्रेम, आपुलकीने भरलेला आहेस. का घाबरतोस माझ्या बाळा? तू का घाबरतोस? का त्या समस्यांना घाबरतोस ज्या तुला तोडतात, त्या तुला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी आलेल्या आहेत. प्रत्येक वेळी मार्ग बंद होतो तेव्हा तू असे का समजतोस की तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही? तू विसरलास का की तुझ्यावर प्रेम करणारी ही स्वामी आई तुझ्या जीवनातील प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवून असते. तू रोज माझे ऐकतोस, तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला उतरवण्याचा प्रयत्न करतोस, अनुभवण्याचा प्रयत्न करतोस. आणि म्हणूनच मी तुला सांगायला आलो आहे, आता तक्रार करू नकोस बाळा, अश्रू आता ढाळू नकोस. आता फक्त श्रद्धा ठेव, कारण आता ती वेळ आली आहे. आता मी असा आशीर्वाद तुला देणार आहे जो तुझ्या जीवनातील दिशाच बदलवणार आहे. माझ्या बाळा, मी तुला आता असे सांगेल की जे कदाचित तुला कोणीही सांगणार नाही, की तुझ्या आयुष्यात दैवी आत्मा पाठवणार आहे. तो आत्मा तुला पूर्ण करेल. तुझ्या आयुष्यात असे प्रेम, शांती, सुख घेऊन येईल ज्याची तू कल्पना देखील केली नसेल, ज्याने तू स्वतःला नव्याने ओळखशील. बाळा, ती व्यक्ती सामान्य नसेल,
माझ्याकडूनच पाठवलेली असेल. तुझ्या आयुष्यातील नवीन अध्याय असेल. ती फक्त तुला माया देणार नाही तर तुझ्या जीवनाला दिशा पण देणार आहे. आतापर्यंत तू एकटा संघर्ष करत होतास, पण आता मी तुझा निश्चय ऐकला आहे. तुझी प्रार्थना स्वीकारली आहे. प्रत्यक्ष जरी मी दिसत नसलो तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतोच, हे तू लक्षात घे. बाळा, डोळे मिट, श्वास घे. तू एकटा नाहीस हे तू लक्षात ठेव. बाळा, मी तुझे स्वामी, तुझ्या हाकेला धावून येणार तुझा गुरु आज तुझ्याशी बोलत आहे. तू खूप थकलेला आहेस, शरीराने नाही तर मनाने. लोकांना दिसणारे तुझे हसू आणि आतून असणारी वेदना यात खूप अंतर आहे. तू रोज देवापुढे उभा राहतोस, पण शब्द बाहेर येत नाही. डोळ्यात अश्रू घेऊन तू हे प्रश्न नेहमीच विचारतोस, तुझ्याच वाट्याला का? बाळा, संकट तुला मोठं वाटतंय कारण तू त्याच्याकडे पाहतो आहे, माझ्याकडे नाही. बाळा, मी तुझ्या जवळच आहे. माझं लक्ष तुझ्याकडे आहे. संकट हे कायमस्वरूपी नसते, तर ते आपल्याला शहाणपण शिकवायला येते. जसं सोनं आगीत घातल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूस संकटाशिवाय आतून मजबूत होत नाही. तू विचार करतोस, मी चांगला आहे तरी माझ्याच बाबतीत असं का? बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. ही भीती तुझी नाही तर तुझ्या मनातली आहे. ही भीती तुझ्या मनात घुसलेली आहे. भीती तुला म्हणते तुझं काहीच होणार नाही, पण मी तुला सांगतो तुझं सगळं काही होणार आहे. बाळा, भीती ही अंधारासारखी असते रे, आणि श्रद्धा हा दिवा असतो, आणि दिवा पेटवला की अंधार आपोआप जातो. म्हणून तू श्रद्धा आणि विश्वास ठेव, प्रयत्न कर, यश तुला नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्त होते दादांनो, आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं आहे. परमेश्वरी कृपा म्हणजे त्या कृपानिधीकडून मिळालेलं अथांग बिनशर्त प्रेम, जे आपल्यापैकी प्रत्येकाची काळजी घेतं, संकटातून तारून नेतं, कर्म जे आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे फळ देतं. याच्याच अगदी विरुद्ध आहे ही परमेश्वरी कृपा. आध्यात्मिक साधना करणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने विकसित होणारे गुण म्हणजे तुम्ही तुमच्या आराध्य देवतेचे किंवा अंतरात्म्याचे ध्यान करताना तुमचे विचलित होणे हे कालांतराने कमी होत जातं. व्यक्तीचे आपल्या भावनांवर चांगले नियंत्रण राहण्यास सुरुवात होते आणि जप किंवा इतर साधना करणे सोपे होते. साधनेत आत्मिक आनंद हा एक अविभाज्य घटक बनतो. जर तुम्ही सर्व अनावश्यक अपेक्षा आणि अवास्तव इच्छा टाळल्या तर तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळते. हेच आपल्याला अध्यात्म आणि हे स्वामी सेवा शिकवत असते. स्वामी सांगतात, नको होऊ निराश, मी आहेच तुझ्या आसपास. झाकून तुझे नयन कर माझे चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास, बघ मी आहे तुझा विश्वास. तर स्वामी भक्त होते दादांनो, कशा वाटल्या तुम्हाला या स्वामी प्रेरणा, हा स्वामी संदेश, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, येता दरबार हा 26 डिसेंबर रोजी आहे. जर तुम्हाला मठामध्ये दादांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आपल्या हक्काचा माहेरघरचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आणि सोबत येताना आधार कार्ड नक्की आणायचं आहे आणि 1-2 दिवस मुक्कामी राहावं लागेल. या तयारीने तुम्ही मठामध्ये यायचं आहे. तर याच माहितीसोबत, याच संदेशासोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटू याच सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी नक्की घ्या, कारण हे जीवन सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.